च नेतारं भेत्तारं कर्मभूभृतां ज्ञातारं विश्वतत्त्वानां वन्दे तद्गुणलब्धये वीरं प्रणम्य भववारिनिधि प्रपोतम् उद्योदिताखिलपदार्थमनल्पपुण्यम् निर्वाणमार्गमणवद्यगुणप्रबन्धम् आत्मानुशासनपदं प्रवरं प्रवक्षे लक्ष्मीनिवासनिलयं विलीनविलयं निधाय हृदि वीरम् आत्मानुशासनमहं वक्षे मोक्षाय भव्यानाम. अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांग श्रुतदेवी की जय. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. आत्मानुशासन ग्रंथ आपण बघतो आहे आणि काल आपण बघितलं की आचार्य आम्हाला हे सांगतात आहे की तुला जीवन जगण्यासाठी उदरनिर्वाह करण्यासाठी किंवा धन उपार्जन करण्यासाठी महत् प्रयत्न करावे लागतात. अनादी कालापासून तू अनंत वेळा या धनाच्या मागे लागून आपला जो पर्याय आहे आत्मवैभव प्राप्त करण्याचा हा तू व्यर्थ वाया घालविला आहेस. आणि अशा तऱ्हेने जन्म मरण धारण करतो आहेस. एवढा जो तू अनादी कालापासून जो प्रयत्न केला, जो पुरुषार्थ केला, हा सगळा अधोगतीला गेला किंवा त्याचा काही उपयोग झाला नाही. जर तू मी सांगतो त्या दृष्टीने एक भाव जर तू पुरुषार्थ केला आणि आत्मतत्वाकडे सन्मुख झाला तर परत तुला अशा प्रकारचे दुःख सहन करावे लागणार नाही. जन्म मरणाच्या चक्रातून तू सहजपणे सुटू शकणार आहे हे आचार्यांनी आम्हाला सांगितलं. नंतर आचार्यांनी सांगितलं की आम्हाला संसार का मिळतो आहे, देह आम्ही धारण का करतो आहे. मूळ प्रश्न तर हा आहे. आम्हाला देह आहे, कर्म आहे, संसार आहे आणि हा का आहे याचा जर आम्ही विचार केला तर आम्ही देहाची याचना केलेली आहे. निष्ठेचं हे सांगणार आहे की तू देह मागतो आहेस, तू ही भवसंपत्ती मागतो आहेस, तू हे कर्म तू चांगलं आहे असं मानतो आहेस आणि यामुळे तुला परत देह प्राप्त होतोय, कर्म प्राप्त होतोय आणि संसारामध्ये तू परिभ्रमण करत आहे. आमचीच भावना आम्हाला तशा प्रकारचं सुखदुःख देऊ शकते. भावना ही अत्यंत बलवती असते. म्हणून भावना काय करायची हे आचार्य सांगतात. तर आचार्य सांगतात की तू पदार्थांविषयी अनादी कालापासून इष्ट अनिष्ट बुद्धी करत आलाय, संकल्प करत आलेला आहे. संकल्पाचा अर्थ काल आपण बघितला. संकल्प याचा अर्थ परवस्तूमध्ये हे माझे आहे अशा प्रकारची कल्पना करणं हा झाला संकल्प. आणि विकल्प त्याला म्हणायचं की मी सुखी आहे, दुखी आहे अशा प्रकारची जी आमची स्वतःविषयीची भावना असते याला विकल्प म्हणायचं. तर या संकल्प विकल्पांपासून तुला सुटायचं आहे. वास्तविकतः तू ज्ञाता द्रष्टा स्वभावी आहे. संकल्प विकल्प हे तुझं कार्य नाही आणि त्यामुळे बाह्य वस्तूंमध्ये तू इष्ट अनिष्ट कल्पना करत आलेला आहेस. तू एक वेळेला वस्तू स्वभाव जसा आहे तसा जाणण्याचा प्रयत्न कर. तू अनादी कालापासून काय करत आहे तर तू तुझी कल्पना ओतून समोरची वस्तू जशी वाटते तुला त्याप्रमाणे तू त्याच्यामध्ये कल्पना करून दुःखी होतोस. तू तुझ्या कल्पनेने पाहतो आणि ती कल्पना समोरच्यावर लादतो आणि तिलाही तशाच प्रकारचं मानतो आणि म्हणून तू दुःखी होत आहेस. मग आता हे संकल्प विकल्प आता जीवनातले सोड. आणि आचार्य सांगतात की हा मृत्यू यमराज तुझे केस धरून उभा आहे आणि तू जर त्याला योग्य रीतीने जर न्याय दिला नाही स्वतःला तर ह्या यमरूपी ज्वाला तुला भस्मसात केल्याशिवाय राहणार नाही. कारण प्रत्येक क्षण आमचा हा मृत्यूकडे असणारी वाटचाल आहे.
एक एक समय आमच्या जीवनातून निघतो आहे आणि एक एक समय आम्ही मृत्यूच्या निकट जातो आहे. आभास होतो आम्हाला. आम्हाला तर वाटतं की आम्हाला अजून खूप काळ जगायचं आहे, पण असं नाही. आमचं एक एक समयाचं यालाच म्हटलेलं आहे आवीची मरण. हे आवीची मरण आमचं सतत सुरू आहे. नित्य मरण आमचं सतत सुरू आहे. आयुष्य आम्ही जेवढं बांधून आलो आहे तेवढंच आम्हाला मिळणार आहे. इथे बोनस हा कल्पना नाही आहे. एक क्षण देखील तुम्हाला जास्त मिळणार नाही. त्यामुळे जेवढं आम्ही मागच्या भवामध्ये ठरवलं होतं तेच तेवढंच आयुष्य आम्हाला आता प्राप्त झालेलं आहे आणि त्याच्यातून एक एक समय असा व्यतीत होत आहे आणि जो परत येणार नाही. म्हणून आचार्य सांगतात, जोपर्यंत हा निर्दय काल तुझा प्राप्त होत नाही तोपर्यंत तू काय पुरुषार्थ करायचा. आणि पुरुषार्थ कोणता करायचा? तर रागद्वेषाचा परिहार जीवनात कर. रागद्वेष सुटतील तेव्हा सुटतील. सोडायला एकदम आचार्य सांगत नाही. आचार्यांना ही कल्पना आहे, सुटतील तेव्हा सुटतील. पण मनानी तर हे ठरव की रागद्वेष नाही आहे माझे. ज्या समयात रागद्वेष उत्पन्न होतात आहे त्या समयात आमच्या अंतर्मनाचं चिंतन असं असू दे की तू ज्ञाता द्रष्टा आहे, मी ज्ञाता द्रष्टा आत्मा आहे. राग माझा विभाव आहे, राग माझा शत्रू आहे, त्याला मला सोडायचं आहे. हे चिंतन ज्या समयात क्रोध आमच्या जीवनातील, मान आमच्या जीवनातील, त्या समयात जर आम्ही ठेवलं तर हाच आहे रागाला समता भावानी पाहण्याचा उपाय. आणि याच्याच माध्यमातून आमच्या रागद्वेषाची हानी होणार आहे. यासाठी आम्हाला कुठलंही बाह्य गोष्टीची गरज नाही आहे. ही सगळी आमच्या जीवनातली स्वाधीन अशी प्रक्रिया आहे आणि अशा तऱ्हेने रागद्वेषाचा परिहार करून आंतरिक शांती जी आहे या शांतीच्या सरोवरामध्ये आम्हाला त्या ठिकाणी राहायचं आहे. हे शांतीचं सरोवर माझं माझ्यामध्येच आहे आणि ते मलाच माझ्यासाठी माझ्यापासूनच प्राप्त होणार आहे. अशापर्यंत आपण पाहिलं. आता पुढे सांगतात की आता ही जी आमच्या जीवनात आशा आहे, आशा म्हणजे आज नाही मिळालं उद्या मिळेल, उद्या नाही मिळालं प्रयत्न कर परवा नक्कीच मिळेल, अशा प्रकारचा एक जो भ्रम आम्ही जीवनात पाळलेला आहे. आशा करणं वाईट आहे असं नाही आहे, पण आशा ही कशी आहे तर आम्हाला ती प्राप्त आशेची पूर्ती होईल हे आम्ही सांगू शकत नाही. हे तर आचार्यांनी पहिलेच सांगितलं की तुझं पुण्य असेल तर तुला इच्छित वस्तू प्राप्त होणार आहे. जर तुझं पुण्य संपुष्टात आलं असेल तर तू कितीही प्रयत्न केले तरीही तुला त्या वस्तूचा लाभ होणं शक्य नाही. आता ही आशारूपी नदी पार करण्याची आम्हाला आचार्य प्रेरणा देतात की या नदीतून तू उत्तीर्ण होऊन जा, पार हो. पहा, आचार्यांनी या आशेला कधी आशा गर्त म्हणून संबोधलेल्या आहे आदल्या श्लोकामध्ये मध्यंतरीच्या. कुठे आशेला हुताशन म्हटलेलं आहे. या ठिकाणी आशेला नदीची उपमा दिलेली आहे. आचार्य अजूनही त्याच बिंदूवर स्थिर आहे. कारण आचार्यांना माहिती आहे एकदा संबोधन केल्यानंतर अनादिकालाचा संस्कार पुसल्या जात नाही, कल्पना आहे. आणि म्हणून वारंवार वारंवार आचार्य मला आधीचे संस्कार पुसून टाकून नवीन संस्कार उत्पन्न करत आहे. त्यांनी पहिल्यांदा सांगितलं हा आशाचा गर्त आहे. गर्त म्हणजे खड्डा आहे की हा कितीही याच्यामध्ये वस्तू टाकल्या तरी देखील हा खड्डा कधीही भरणार नाही. आणि अनगिनत लोक आहे म्हणजे अनंत जीव आहे आणि त्यांच्या अनगिनत आशा आहे. आणि याची जर आम्ही विभागणी केली तर कुणालाही अणुमात्र देखील प्राप्त होऊ शकत नाही. म्हणून इच्छेला तू जीवनातून काढून टाक हे सांगितलं. आशा हुताशन म्हणत असताना हुताशन म्हणजे अग्नी. आणि ही अग्नी सतत प्रज्वलित आहे कारण आम्ही विषयरूपी परत त्याच्यामध्ये इंधन टाकतो आहे.
त्यामुळे हा अग्नी विझायचं नावच घेत नाहीये. सतत हा वणवा अंतरंगामध्ये धुमसत आहे. एका वस्तूची प्राप्ती झाली न झाली तोच दुसऱ्या वस्तूला प्राप्त करण्याची अभिलाषा जीवनात आहे. इथे आता सांगतात या श्लोकामध्ये की ही आशारूपी नदी तुला पार करून जायचं आहे. आणि जर तू पार झाला नाही तर परत तुला या भवसमुद्रामध्ये गोते खावे लागतील. श्लोक 49 नंबरचा. आयातोस्यति दूर मंग परवा नाशासरित प्रेरितः किं नावैषि ननु त्वमेव नितरा मेनां तरितुं क्षमः स्वातन्त्र्यं व्रजयासि तीरमचिरा नो चेद्दुरन्तान्तकः ग्राहव्यात गभीर वक्त्र विषमे मध्ये भवाब्धेर्भवे. आयाता असी दूर, हे भव्य जीवा, तू या आशा सरित प्रेरित, आशारूपी नदीने प्रेरित होऊन, परवान म्हणजे कर्माधीन बनून, कर्माच्या अधीन होऊन या आशारूपी नदीमध्ये खूप दूरपर्यंत निघून गेलेला आहेस. आणि किम नावेशी ननु त्वमेव नितरम, तुला काय हे माहिती नाही की खरोखर या आशारूपी सरितेला तरुतीम क्षमाः त्वम, तूच या आशारूपी नदीला तरून जाऊ शकण्यास समर्थ आहे. तू तेवढा, तुझ्यामध्ये सामर्थ्य आहे, तुझे बाहुबल समर्थ आहे आणि तू ही आशारूपी नदी आहे, ही तरून जाऊ शकतोस. म्हणून आचार्य सांगतात की स्वातंत्र्य व्रज, तू स्वतंत्रतेचा अनुभव कर. का आम्ही या आशारूपी नदीमध्ये वाहत गेलेलो आहे? कारण आम्ही आमची जी पोहण्याची कला आहे, तरून जाण्याची कला आहे, ती आम्ही विसरून गेलो आहे. म्हणून या नदीच्या प्रवाहामध्ये त्या वेगाने आम्ही दूरपर्यंत आलेलो आहे. आणि यातून जर आम्हाला बाहेर पडायचं असेल तर पहिल्यांदा तर निश्चल चित्त होऊन मला ही नदी तरून जायची आहे हा भाव स्थिर करावा लागेल. स्वतःच्या बाहुबलांचा वापर करावा लागेल आणि नंतर धीर अंतःकरणाने पैल तीर गाठावा लागेल. तर म्हणजे पोहून जाण्याची कला आत्मसात आहेच त्याला, ती विसरलेला आहे, ती आता तिथे उपयोगात आणून त्याला पैल तीर गाठावा लागेल. आणि समजा जर असं केलं नाही तर स्वातंत्र्यम व्रज यासी तीरम अचिरान नचेत दुरंत अंतकः, आणि जर तू असं करशील नाही तर काय आहे, तो दुरंत असा अंतक म्हणजे यम काय आहे, अत्यंत जवळ आहे. सामिप्यम तुझ्या जवळच आहे. आणि तो कोण आहे तर ग्राह वात गंभीर वक्र, समुद्र आहे. आणि समुद्रामध्ये ग्राह म्हणजे मगरमच्छ आदी जलीय जंतू असतात की जे मनुष्याला किंवा सर्व प्राण्यांना गिळंकृत करत असतात. तर असं त्यांचं मुख हे सदैव उघडच आहे. असं या विषमे वक्त्र मध्ये भवाब्दे, हे भव तू अशा प्रकारे या परत संसार रूपी समुद्रामध्ये परत जाऊन मिसळशील. कारण अनादिकालापासून ह्या जीवाने परवस्तूंचा हा अभिलाषी बनलेला आहे. परवस्तू भोगण्यामध्ये हा एवढा निमग्न झालेला आहे आणि एका आशेनंतर दुसरी आशा, आणि याला स्वतःच सामर्थ्य तो विसरून गेलेला आहे. त्यामुळे आशारूपी नदीच्या प्रवाहात हा अनादिकालापासून वाहत अनंत जन्म धारण केले यांनी आणि खूप दूर पर्यंत येऊन पोहोचलेला आहे. पण आता तुला थोडस ज्ञानामृत मिळालेला आहे, तू स्वतः उपदेश स्वीकारलेला आहेस आणि तू याच्यातून तरून जाऊ शकतोस.
ही तुझी त्या ठिकाणी निश्चयाने मान्यता पण झालेली आहे. म्हणून आचार्य सांगतात की तुला काय हे माहिती नाही की तू ही तृष्णारूपी तरुण जाण्यासाठी समर्थ आहे. म्हणून म्हणून तू पहिल्यांदा तर स्वातंत्र्यतेचा अनुभव कर. हा जो पराधीन झालेला आहे, आम्ही नेहमी म्हणतो की आम्ही आज सागायत पर्यंत तर काय करत होतो, कोणतंही दुःख संकट आमच्या जीवनात आलं तर पहिल्यांदा तर आम्ही काय म्हणत होतो, या व्यक्तीमुळे माझ्यावर अशा प्रकारची संकट आली आहे, यांनी असं वर्तणूक केलं म्हणून मला दुःखाचा सामना करावा लागतो आहे, यांनी मला अपमानास्पद बोलले आणि म्हणून मला दुःख झालं. अशा प्रकारची पहिल्यांदा आमची ही निमित्ताला प्रधानता देऊन कथन करण्याची मान्यता होती. नंतर थोड्याफार वाचनाच्या माध्यमातून आमची ही मान्यता बदलली. मग आम्ही काय करायला लागलो की आम्ही म्हणायला लागलो की काय करणार, कर्मामुळेच मला अशा प्रकारे प्राप्त झालेलं आहे, हे माझंच कर्म आणि मला भोगावं लागत आहे. म्हणजे आम्ही पराला जो दोष देत होतो तो हटून आम्ही कर्माला दोष द्यायला सुरुवात केली. पण दोन्हीही आमच्यासाठी पर आहे. कर्म तर अचेतन आहे, जड आहे, त्याला काही समजत नाही आणि कर्म आम्हाला काय दोष देणार. उलट आचार्य सांगतात की तुझंच पूर्वसंचित आहे, जे तू बांधलेलं आहे ते आज न्याय मार्गाने कर्म विपाक बनून तुझ्या समोर आलाय. म्हणजे कर्म आपल्यावर अन्याय करत नाही. आम्हीच केलेलं जे काही संचित आहे ते फक्त आम्हाला कर्माच्या रूपामध्ये त्या ठिकाणी ते तसं विपाक देत आहे. वास्तविकतः कर्माचा आमच्यावर कोणत्याही प्रकारे अन्याय नाही. मग कोण दोषी, कोण या दुःखासाठी जबाबदार, तर माझा मीच यासाठी जबाबदार आहे. आम्ही जर आगम उघडून पाहिलं तर आम्हाला हेच दिसतं की अशा प्रकारे प्रत्येकाचं कर्म ते त्यांनी कधीतरी केलेलं आहे आणि ते उदयात येताना अशा प्रकारचं कटुक फल देत आहे. अंजना सुंदरीनी आधीच्या भवामध्ये 22 तास पर्यंत जिन प्रतिमा उन्हामध्ये ठेवलेली होती. जाणून बुजून सवती मत्सरापोटी 22 तास जिन प्रतिमा उन्हामध्ये ठेवली. परिणाम, अंजना सुंदरीच्या भवामध्ये पवनंजयानी तिला 22 वर्षपर्यंत तिचं मुख अवलोकन केलं नाही. आमचंच कर्म आम्हालाच अशा प्रकारे फल देतं. काही क्षणांसाठी घंट्यांसाठी केलेलं कर्म अशा प्रकारे अनेक वर्षपर्यंत आम्हाला भोगावं लागतं. आम्ही अक्षय तृतीया साजरी करतो आणि म्हणतो की 6 महिनेपर्यंत आदिनाथ स्वामी आहारासाठी फिरले पण त्यांना आहार मिळाला नाही. त्यांचा असाच अंतराय कर्माचा, लाभांतराय कर्माचा जबरदस्त उदय होता की त्यांना भोजन प्राप्ती, आहार प्राप्ती होऊ शकली नाही. अर्थात त्यांचं वज्र ऋषभ नाराचं संवर्णन होतं, त्या आहारामुळे त्यांच्यात काही फरक पडला नाही हे तर निश्चित आहे. पण असा संबंध आम्ही लावतो आणि याचं मूळ कारण जर आम्ही शोधलं तर आम्हाला दिसतं की एका भवामध्ये आदिनाथ स्वामीचा जीव हा शेतकरी होता आणि शेतकरी असल्यामुळे शेत नांगरताना त्यांनी बैलाच्या मुखाला 6 तास पर्यंत पट्टी बांधली की खालचं अनाज बैल खाऊ शकणार नाही आणि त्याचा परिपाक 6 महिनेपर्यंत त्यांना आहारासाठी फिरावं लागलं. असा निमित्त नैमित्तिक संबंध. म्हणजे आमची जी काही कर्माधीन आम्ही अवस्था म्हणतो हे आमचंच पूर्वकृत आहे. आम्ही जर प्रथमानुयोग उघडला तर अशी सगळी उदाहरणं आम्हाला कुठे ना कुठं पाहायला मिळणार आहे की त्याचा पूर्वभाव अशा तऱ्हेने व्यतीत झाला आणि त्याचं फळ मिळालं. आम्ही यांची ग्रीष्म आठवलं की सांगते. तर अशा प्रकारे कर्माचा विपाक आमच्या जीवनात आम्हाला प्राप्त होणार आहे. आचार्य सांगतात आता तू कर्माला पण दोष देऊ नको, तू तुझ्या पहिल्यांदा स्वातंत्र्यतेचा अनुभव घे.
स्वतंत्रता बघ की मी असा स्वतंत्र आहे, मी कर्माच्या अधीन नाही, मी माझ्या ज्ञाता द्रष्टा स्वभावाला कोणत्याही क्षणी प्राप्त होऊ शकतो. फक्त मला या सगळ्या विषयांपासून हटून आत्मसन्मुख दृष्टी करायची आहे. आणि एकदा जर का आम्ही अंतरंगामध्ये स्वतःच्या डोकावलं, त्या ठिकाणी आम्हाला ज्ञान दर्शनाचा अमीट असा भंडार दिसणार आहे. आणि तिकडे जर आमची दृष्टी गेली तर अशा प्रकारे माझा मी स्वतंत्र आहे ही गोष्ट आम्हाला उघडकीला आहे. ते आम्ही म्हणतो सिंहाचा छावा वगैरे सगळं म्हणतो आम्ही. एकदा त्या स्वातंत्र्यतेचा अनुभव आम्हाला करायचा आहे. त्यामुळे हा तृष्णारूपी नदीच्या किनाऱ्यावर पोहोचू शकणार आहे, हा समर्थ आहे. अन्यथा या तृष्णारूप नदीच्या प्रवाहात हा जर गोते खाल्ला तर परत काय होणार आहे, तर हा समुद्रामध्ये जाऊन मगरमच्छ त्यांच्या मुखामध्ये पडून परत संसार परत परिभ्रमणच तो करणार आहे. भीष्माचं उदाहरण मला सांगायचं होतं की भीष्माला दक्षिणायनातून उत्तरायणात येण्यासाठी काही काळपर्यंत त्यांना इच्छा मरणाचा हे होता. आणि त्यांनी सांगितलं की मला या शरपंजरावर पडू द्या, मी या उत्तरायणात माझे प्राण सोडेल. आता त्या बाणांचे टोकदार असे ते आरे त्यांना रुतत होते, पण तरीही त्यांनी ते दुःख सहन केलं. याचाही संबंध पूर्वभवात आहे. ज्या वेळेला ते एकदा गमन करत होते, रस्त्यामध्ये एक अजगर किंवा साप आला आणि त्या सापाला त्यांनी तीक्ष्ण अशा बाणांनी उचलून तिकडे वनामध्ये म्हणजे गवतामध्ये फेकलं. तर त्या बाण तो जर नागाला लागलेला आहे, त्याचा परिपाक त्यांना अशा प्रकारचं दुःख जीवनात भोगावं लागलं. आता सांगतात की ही भोगरूपी आशा नदी पार करण्याचा एकच उपाय आहे. विषय आकांक्षा अभिभूतः च भवान भोग्यम अभिभुंक्ते इति आह. कोणता उपाय आहे, तर ज्या वेळेला ह्या जीवाला ज्ञान प्राप्त होईल, समीचीन ज्ञान प्राप्त होईल, त्याच वेळेला ही आशा रूपी नदी निश्चितपणे मिटणार आहे, हिचा प्रवाह आटणार आहे. आता विषय अभिलाषाने व्याकुळ जीवाची चेष्टा कशी असते. जो विषयांनी अत्यंत व्याकुळ झालेला आहे, तर हा अयोग्य विषयांचा पण भोग घेतो. जे त्याला भोगण्यायोग्य नाही अशा विषयांना पण भोग घेण्याची त्याची अभिलाषा आहे. 50 नंबरचा श्लोक. आस्वाद्यादयदुज्झितं विषयीभिर् व्यावृत्त कौतूहले तद्भूयोऽप्यविकुत्ससन् अभिलाषस्य प्राप्तपूर्वं यथा जन्तो किं तव शान्तिरस्ति न भवान् यावद्दुराशामिमाम् औहं संहति वीरवैरिपृतना श्रीवैजयन्तीं हरेत्. आस्वाद्य म्हणजे भोगून, भोग घेऊन, यत उज्झितम हे अनेक द्रव्य अनेकांनी सोडलेलं आहे. पुद्गल या जगतामध्ये जितकं आहे तितकंच आहे. या पुद्गलाच्या पर्यायी बदलत आहे. या पर्यायी आमच्या समोर कधी मनोहर रूप धारण करून येतात, तर कधी घृणित अवस्था धारण करून येतात. कधी हे पुद्गलच आम्हाला मोहात टाकतं, तर कधी या पुद्गलाबद्दल आमच्या मनामध्ये अनुराग उत्पन्न होतो, तर कधी द्वेष भावना पण येते. अशा प्रकारचं हे पुद्गल बहुविध रूप घेऊन आमच्या समोर प्रस्तुत होत आहे. आणि अशा प्रकारे या पुद्गलांचा या जगामध्ये अनेकांनी उपभोग घेतला आणि उज्झितम त्याला त्याग पण केलेला आहे. त्यक्त म्हणजे सोडलेलं पण आहे. कुणाकडून, तर विषयी भीही विषयी लोकांनी. आणि यांनी भोग घेताना कसा भोग घेतला, तर व्यावृत्त कौतूहले, कधी कधी कुतूहल म्हणून यांनी एखादी गोष्ट भोगून पाहिली.
कधी कधी आसक्तीपोटी हा भोग भोगत आहे, कधी कधी अत्यंत प्रेमाने त्याच्यामध्ये लीन होऊन हा भोग भोगत आहे. आणि अशा प्रकारे या भोगांना भोगून मग काय झालेलं आहे, तर त्यांनी ते दूर सोडून दिलं, अनुरक्त त्याच्याविषयी उदासीन होऊन त्यांनी त्या भोगाला सोडून दिलेलं आहे. आणि म्हणून हे सांगत आहे की आता तू अभिलषस्य प्राप्तम पूर्वम, तू हे भोग पूर्वी देखील प्राप्त केलेले आहे आणि अशा त्या भोगांना परत भोगण्याची तुझी आकांक्षा होते आहे, इच्छा होते आहे. आणि असं तू वागतो आहेस की जणू काही हे रोग तू पूर्वी कधीही भोगले नाही, आजच तुला ते उपभोगाला मिळालेले आहे. किती वेळा आम्ही किती किती चांगल्या चांगल्या वस्तू खाल्ल्या आहेत अनादिकालापासून, आणि तरी देखील आम्हाला असं वाटतं की अरे ही वस्तू तर मी खाल्लीच नाही, ही वस्तू तर नवीनच आहे, हे तर सगळं माझ्यासाठी अनुभूत नव्हतंच, काहीतरी नवीन मी भोगतो आहे. अशा प्रकारचा वस्तूला भोगत असताना भाव आमच्या जीवनात येतो. आचार्यांनी आपलं मानसशास्त्र पूर्ण ओळखलेलं आहे. आमच्या मनाची कशी अवस्था आहे हे आचार्यांना पूर्ण ज्ञात आहे. आणि म्हणून आचार्य या ठिकाणी सांगतात की अरे तू हे भोग अनादिकालापासून भोगत आलेला आहेस आणि भोगून भोगून तू ते कधी कधी त्यक्त सोडून पण दिले आहे. आणि आज परत हे भोग नवीन रूपात तुझ्या समोर जेव्हा प्रस्तुत झाले तेव्हा तू अशा रीतीने तो भोगतो आहेस की तू कधीही याला भोगलं नव्हतंस आणि रागी बनलेला आहे. म्हणून आचार्य हे सांगतात आहे की तुला या भोगांनी किंवा बाकीच्या जीवांना पण या भोगांनी कधीतरी शांती असती भवान, कधीही तुला शांती मिळणार नाही. म्हणून दुरा आशा इमाम, म्हणून ही दुराशा जीवनातून सोडून दे आणि अहह म्हणजे पाप आणि पापांचा समूह अशा प्रकारे जोपर्यंत आहे तोपर्यंत तुला अशी वैजयंती प्राप्त म्हणजे पताका प्राप्त होणार नाही. म्हणजे जोपर्यंत आमच्या अंतरंगामध्ये आशारूपी विषय वासनेची वैजयंती म्हणजे पताका आहे तोपर्यंत आम्हाला शांती किंवा उपशम किंवा परमसुख किंवा निर्वाण पद यांची प्राप्ती कदापिही होऊ शकत नाही. म्हणून भोग भोगणं आणि भोगाविषयीची अभिलाषा अंतरंगामध्ये निरंतर असणं. जसं आपण बघतो की एखाद्या वस्तूचा जर आम्ही भोग घेत असू तर भोग घेण्याच्या काळापर्यंत ठीक आहे, परंतु तो भोग घेऊन संपल्यानंतर सुद्धा आमची ती भूक जी आहे ती कायम आहे. आम्ही जेवतो किती वेळ, फार फार कोणाला खूप वेळ लागत असेल तर पाऊण घंटा अर्धा घंटा एवढ्या वेळात त्याचा भोजन होऊन जातं. परंतु हे पोटाचं भोजन तर संपलं, पण मनाचं भोजन त्यानंतरही आमचं सुरूच असतं की आज हे केलं, उद्याला हे करायचंय, संध्याकाळी हे करायचंय किंवा हे मला यावेळी घ्यायचं आहे. ही जी मनाची सतत चिंतनाची धारा आहे ही निरंतर सुरू असते. म्हणून ही आशारूपी विषय वासनेची वेल जोपर्यंत हृदयात तेवत आहे तोपर्यंत जीवाला खरं समाधान किंवा शांती प्राप्त होऊ शकत नाही. म्हणून या आशेचा परित्यागच हे शांतीचं मूळ कारण आहे, हे आचार्य इथे आम्हाला सांगत आहे. किंवा आपण म्हणतोय समाधी शतक मध्ये भुक्तोज्झिता मुहुर्मोहान्मया सर्वेपि पुद्गलाः उच्छिष्टेष्विवतेष्वद्य मम विज्ञस्य का स्पृहा. हे सगळे भोग जीवनामध्ये मी भोगून चुकलेलो आहे,
यामध्ये काहीही नवीन नाही. आणि ते नवीन नसताना हेच पुद्गल आमच्या समोर अशा प्रकारे प्रस्तुत होत आहे आणि आम्हाला मोह होतो आहे. मोह आम्हाला होतो आहे ही आमची चूक आहे. पुद्गल त्याच्या स्वरूपामध्ये या जगामध्ये विद्यमान राहणारच आहे. आम्ही त्याला बाजूला करू शकत नाही. आमचा आणि त्यांचा अशा प्रकारचे समान परिकर आमचा राहणार आहे. कर्तव्य तर आमचं हे आहे की आम्हाला त्यापासून निवृत्त व्हायचं आहे. आशाच्या वशीभूत होऊन जीव कसा अविवेकी बनतो आणि आशेला न सोडता तो काय काय करू इच्छितो हे आता 51 नंबरच्या श्लोकामध्ये सांगतात. भुङ्क्त्वा भावि भवाष्टभोगी विषमान् भोगान् बुभुर्षुन् भृशम् मृत्वापि स्वयमस्तभीतिकरुण सर्वान् जिघांसुर्मुदा यद्यस्साधु विगर्हितं हतमतिस्तस्यैव धिक्कामुकः काम क्रोध महाग्रहाहितमना किं किं न कुर्याज्जनाः. भुक्त्वा म्हणजे नाश करून, भावी आणि भवान. भावी म्हणजे स्वर्गादी परिलोकान आणि भवान म्हणजे वर्तमानकालीन. अशा प्रकारे हे भोगी विषमान, हे भोग कसे आहे तर हे भोग विषम स्वरूपी आहे. विषयी जनांना ते प्राप्त होऊ शकत नाही. तू यासाठी कष्ट करतो आणि अज्ञानी सापाप्रमाणे भयंकर अशा भोगांना भोगण्याची इच्छा करतो आणि ते भय आणि दयेने रहित होऊन स्वयं मरणप्राय दुःख भोगून व्यर्थ दुसऱ्यांना मारण्याची इच्छा करत आहे. या ठिकाणी सांगतात आहे की हे जे काही भोग आहे हे भोग जीवनामध्ये कसे आहे तर भोगांविषयी आचार्य सांगतात की भोगांनी कधीही जीवनात शांती समाधान मिळू शकत नाही. भोग तू अनंत वेळा भोगलेले आहे परंतु ह्याच्या माध्यमातून तुला आज तागायत पर्यंत शांती कधीही प्राप्त झाली नाही. आणि भोग कसे आहे तर हे विषम स्वभावी आहे. विषम स्वभावी आहे म्हणजे आमचं आणि त्याचं काहीही मॅचिंग असू शकत नाही. हे भोग म्हणजे आपल्यावर पलटवार करणारे आहे. एखाद्या सापाप्रमाणे आम्हाला दंश करणारे असे असणार आहे. आणि अशा प्रकारचे भोग भोगताना हा जीव दारुण असं दुःख जीवनात सहन करतो आणि त्या भोगांच्या पायी यदा कदाचित हा मला मरण आलं तरी चालेल अशा प्रकारची याची मनोवृत्ती कधी कधी असते की भोग भोगत असताना याचा विवेक त्या ठिकाणी नष्ट होतो आणि अविवेकामध्ये हा कोणत्याही स्तरापर्यंत जाऊ शकतो. अतिरेक जीवनात करू शकतो. आज आम्ही बघतो की अनेक तऱ्हेने अशा प्रकारे जीव आहे की आता सध्या पावसाळा सुरू आहे. पावसाचा धबधबा किंवा पूर अशा प्रकारच्या परिस्थिती पाहायला युवा पिढी किंवा असे अनेक लोक जातात आणि सेल्फीच्या नादामध्ये आमचा इथून पाय घसरू शकतो, आम्ही या पुराच्या पाण्यात किंवा धबधब्याच्या प्रवाहात जाऊ शकतो याचा देखील त्यांना जीवनात विवेक नसतो. आणि अशा प्रकारे भोगांना भोगण्यासाठी ते लालायित असतात आणि स्वतःचं मरण त्या ठिकाणी ओढवून घेतात. अशी विषम परिस्थिती आणि असे विषम भोग जीवनात आहे. उद्याला याचं पुढचं पाहू आपण. जिनवाणी के ज्ञान ते तुझे लोकालोक तो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ घोक. नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयर्याणम नमो वज्रायाणम नमो लोये सवसाहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.